आणि बघा मी बागेमध्ये आली कारण पक्ष्यांना मी इथे फळं ठेवत असते ते ठेवायला आले आहे आणि बरेच पक्षी येतात बागेमध्ये, खूप छान वाटते त्यांना बघून. बघा लगेच मी बागेमध्ये आले ना, हे विविध प्रकारचे पक्षी आलेले होते. आणि हिला आहे ना दररोज मागे मागे फिरते. हिला दूध दिलं की ही मात्र शांत बसते. पहिले माझ्याकडे एक काळी मांजर होती आणि ती म्हणजे अशी पाळलेली नव्हती मी, पण माझ्या मागे मागे एवढी फिरायची ती. आणि तिला एकदा दूध ठेवलं ना, ती कधी पण येऊन पिऊन जायची, थोडंसंच प्यायची, थोडीशी झोपायची आणि परत प्यायची. मग मात्र ती खूप म्हातारी वय म्हणजे असं झालेलं दिसायचं तिचं, ती मात्र मेली मागे. आणि आता ही बघा ही येऊन राहिली कधी कधी, बाहेर दूध ठेवते. घरात आले तर मात्र थोडंसं हेच वाटते, कारण हे घाण केलं ना मग खूप आवरत बसावं लागते ह्या गोष्टी. त्याच्यामुळं मी इथं बकेट भरून ठेवलं होतं, कारण मला इथे आज स्वच्छ ह्या धुवून याच्यासाठी कलर करायचा होता. आणि एखादं काम करायचं ठरवलं ना, ते पूर्ण झाल्याशिवाय मात्र झोप लागत नाही आणि करमत पण नाही. दुपारी पण म्हटलं थोडंसं आराम करूया, पण मला हे काम डोळ्यासमोर दिसत होतं आणि मेहनतीचं फळ आज ना उद्या हे मिळणारच. एक एक करून बघा आता माझे हळूहळू सगळे हे कामं होत आहे. आणि मी मेहनत करायची ठरवली, फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक असले ना तर आज ना उद्या आपल्याला यश हे नक्की मिळते. कोणाला लवकर तर कोणाला उशिरा मिळते. अपयश आल्यावर मात्र जोपर्यंत आपण खचत नाही ना तोपर्यंत आपल्याला यश आपल्या जवळच असते. फक्त कधी कधी आपल्याला ते यायला वेळ मिळत असते. आणि बघा आता वाढदिवसाला कोणी काय मागते. मी काय मागितलं असं, मी मागितली होती माती. हे बागेसाठी जेव्हा एखाद्या गोष्टीची आवड लागते ना, तर मला सर्व ताई वगैरे सगळे विचारत होते तुम्हाला बड्डेला काय गिफ्ट देऊ. तर मी म्हटलं मला फक्त तसं तर काहीच देऊ नका म्हटलं, पण मग देत असतानाच तर मला पैसे द्या, मी त्याच्यामध्ये माती आणेल, झाडं आणेल. बघा माझा हाच असा शौक आहे. त्याच्यामुळे माझा दिवस पण चांगला जातो आणि वेळ पण खूप छान जातो. आणि इथेच झाडाच्या फांद्या तोडणं, कामं करणं याच्यात मन इतकं रमते ना. आणि बागेमध्ये पक्षी बरेच येतात, त्यांच्यासाठी दाणे ठेवणं, पाणी पिणं, असेच मुख्य प्राण्यांना थोडंफार दिलं ना मनाला खूप छान वाटते. याच्यातच समाधान वाटते. दुसरं काय येणार आहे आपल्यासोबत. ते जेवढं करायचं आहे तेवढं यालाच पुण्य म्हणायचं आणि आपल्याला त्याच्यात आनंद मिळते ना त्या गोष्टी करायच्या. त्या चांगल्या असल्या ना त्याचं आज ना उद्या नक्की फळ मिळणार. म्हणून प्रयत्न प्रामाणिक करा. आजकाल मोबाईलमध्ये पण बघा आपण व्हिडिओ बघतो, खरंच कोणाचं खरं कोणाचं खोटं काहीच समजत नाही. पण मात्र जे कोणी प्रामाणिक कष्ट करते ना ते आता ओळखायला येते नेहमी जर आपण बघत राहिलो तर. आणि कोणी मात्र याच्यासाठी खूप भरपूर असे कष्ट करते. त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असते मेहनतीचं फळ मिळायला पाहिजे, पण आज ना उद्या नक्की मिळेल. म्हणून तुम्ही कोणीच निराश होऊ नका आणि एकमेकांना जेवढी होईल तेवढी मदत करायची. आणि बघा आता हे काम करता आहे ना कधी वेळ निघाला, कारण आज मी यांना थालीपीठ करणार होते. म्हणजे थोडंसं काम कमी होतं स्वयंपाकाचं, म्हणजे भाजी वगैरे असं काही नव्हतं, चटणी वगैरे केली. त्याच्यानंतर म्हटलं चला आता हे काम करूया. आणि बघा निसर्गात आहे ना इतक्या साऱ्या गोष्टी असते. हे असे पानं खाताना दिसले ना, हा वेगळ्याच प्रकारचा किडा होता याच्यावर. पहिल्या तर मला वाटलं याच्यावर फुलपाखरू तयार होते काय, पण नंतरच मी असं बाजूनं ठेवून दिली फांदी. म्हटलं जाऊ दे पानं खाते तर काढून ठेवली. आणि दुपारी आहे ना थोड्या वेळ लेटली मी, पण मला करायचं होतं ना हे काम कशाला मला झोपू देते. माझं ठरलेलं होतं की आज चला ह्या बकेटाला कलर झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत हे 4 बकेटाला कलर होत नाही ना तोपर्यंत मला काम पूर्ण करायचं. आणि मी एखादं कापड वगैरे आपण आणणार होते पण विसरले. आणि साड्यांवर मग डागं पडतात ना, हे लवकर निघत नाही. आणि बघा आता हे बकेटा मी कुंड्या बनवण्यासाठी तयार करत आहे. माझ्या आजूबाजूला आहे ना बघा आता हे केळ पक्ष्यांनी बघा किती जास्त खाल्लं. काही बुलबुल हा पक्षी आहे ना त्याला केळ हे खूप जास्त आवडते. जेव्हाही बागेमध्ये ठेवते ना तो पटकन खाऊन घेते. आणि माझं कामं सुरून आजूबाजूनं बघा ह्या पक्ष्यांच्या जोडी अशा मस्त येतात. आणि त्यांचं चिवचिवाट बघून मन मात्र अगदी प्रसन्न होते. किती प्रकारचे पक्षी आता बागेमध्ये. ते चिवताई तर विचारू नका. लहानपणापासून चिवताईबद्दल भरपूर आपण आपल्या आजूबाजूनं राहायचे, त्याच्यामुळे खूप जास्त वाटते त्यांच्याबद्दल. बघा आई आजी पहिले गाडणं निवडणं दळणं हे सर्व गोष्टी होत्या ना, तेव्हा आजूबाजूनं चिवताईची त्यांच्या मागे गर्दी राहायची. असा आजचा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे मनापासून आभार.